सत्तेच्या राजकारणात आजचे आज असते, उद्या काय होईल याचा नेम नसतो. राष्ट्रवादीत उभी फूट पडली त्यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे किती आणि अजितदादांच्या बरोबर किती खासदार आमदार हा चर्चेचा विषय होता. राष्ट्रवादीचे गलबत फुटल्याने जीव वाचवण्यासाठी अनेकांनी तळात मळात केले. प्रत्येकाने आपापला मतदारसंघ आणि स्वार्थच पाहिला. निष्ठा वगैरे सब झूट ठरले. साहेबांचे सख्खे पुतणे अजितदादांनीच आपल्या भीष्माचार्य काकांना धोबीपछाड केल्याने खालचे नेते कार्यकर्त्यांनी निष्ठा गुंडाळून ठेवल्या. आजही दादांकडे नेमके किती आमदार ते स्पष्ट होत नाही. तोच प्रकार लोकसभा राज्यसभा खासदारांबाबत आहे. आता पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये एकमेकांच्या आमदार खासदारांवर अपात्रता कारवाईचा विषय वेगाने पुढे सरकल्याने आणखी धमाल आली. अजितदादा गटाचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल तसेच लोकसभा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र ठरवण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा सभापती आणि लोकसभा अध्यक्षांना केली आहे. दुसऱ्याच दिवशी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे वगळून श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान, मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्याची सिलेक्टिव्ह मागणी केल्याने संभ्रम वाढला. साहेब सुप्रिया हे घरातलेच कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे नाव वगळल्याचे समजू शकते, पण शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर कोल्हे यांचे नाव त्या कारवाई मागणीत नसल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. या बातम्या सुरू असतानाच डॉक्टर कोल्हे हे अजित पवार यांना भेटायला गेले म्हणून संशयाचे धुके गडद झाले. मुळात राष्ट्रवादी फुटली त्याचवेळी खासदार कोल्हे हे प्रथम अजितदादांच्या गटात सामील झाले होते. 2 दिवसात काय उपरती झाली समजले नाही, ते मागे फिरले. शरद पवार यांची राजकारणातील ज्येष्ठता तसेच योगदान ओळखून कोल्हे यांनी दादांची साथ सोडून साहेब किती मोठे ते सांगायला सुरुवात केली. शरद पवार यांनीही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत डॉक्टर कोल्हे यांची थेट उमेदवारीच घोषित केली आणि त्यांना प्रचाराला लागायला सांगितले. स्वतः कोल्हे यांनी तात्काळ दुसऱ्याच दिवसापासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हडपसर, भोसरी अशा विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला. थोडक्यात डॉक्टर कोल्हे हे प्रचारालाही जुंपले. चाचपणी 6 पैकी 5 तालुक्यांचे आमदार अजितदादांच्या बाजूने झुकलेले दिसले, तर भोसरीकर भाजप आमदार महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीस सांगतील ते करणार म्हणजे सर्वच विरोधात. कोल्हे हे शरद पवार गटाचे उमेदवार राहिले तरी विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रसंगी राष्ट्रवादीत अजितदादांच्या बाजूने समोर ठाकतील किंवा माजी आमदार विलास लांडे, 7 वेळा मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील किंवा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम हे सुद्धा रिंगणात उतरतील. भाजपकडून महेश लांडगे यांच्यासारखा लोकप्रिय आमदार सुद्धा उमेदवार असू शकतो. महायुतीत भाजपपेक्षा अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने आग्रह करून त्यांनी शिरूर मागून घेतल्याने ते स्वतःची सर्व ताकद लावणार. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात संपूर्ण पुणे जिल्हा अजितदादांच्या मागे ठामपणे उभा असल्याचे दर्शन झाले. अशा सर्व परिस्थितीत केवळ शरद पवार यांच्या बाजूने ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या बळावर पुन्हा लोकसभा लढविणे म्हणजे विषाची परीक्षा पाहण्यासारखी असल्याचा अंदाज स्वतः कोल्हे यांना आला असावा. सगळी समीकरणे, सगळे नेते आपल्या विरोधात असतील तर पुन्हा खासदार होण्याचे स्वप्न अशक्य असल्याचे कोल्हे यांना जाणवले. जातीने माळी असल्याने मागच्या वेळी तमाम माळी समाज मागे उभा राहिला. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने माळी मराठा वाद चिघळला तर त्याचाही मोठा फटका बसू शकतो. दुसरे म्हणजे मतदारसंघातील नाशिक रेल्वे असो वा इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प हे मार्गी लावायचे तर सत्तेची कास धरून राहिले पाहिजे. या सर्व जमेच्या बाजूंचा विचार करून कोल्हे हे अजितदादांकडे झुकले असावेत. आज नाही तर उद्या ते दादांच्याच मागे जातील म्हणून कदाचित त्यांच्यावरच्या कारवाईची मागणी झाली नाही. खासदार डॉक्टर कोल्हे यांनी पूर्वाश्रमीचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याप्रमाणे मतदारसंघ जोपासला, पोचला नाही. मात्र संसदेतील त्यांच्या कार्याची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहवा केली होती हे विसरता येणार नाही. त्यामुळे कोल्हे यांना साहेबांपेक्षा दादा अधिक जवळचे वाटत असावे. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध तसे पहिल्यापासून चांगले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत हे दोघे स्टार प्रचारक होते. 1.5 वर्षापूर्वी कोल्हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडली। त्यानंतर शिरूरमध्ये ज्यांच्या विरोधात कोल्हे यांनी निवडणूक लढवली होती ते शिवाजीराव आढळराव पाटील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले। त्यामुळे कोल्हे यांच्या भाजपच्या प्रवेशाची चर्चा थंडावली। अजित पवार यांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या शपथविधीवेळी स्वतः कोल्हे राजभवनात हजर देखील होते। त्यावेळी ते अजितदादा गटाला पाठिंबा देतील असे संकेत होते। मात्र आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात असल्याने लोकसभेला त्यांना उमेदवारी मिळाल्यास होणारी अडचण लक्षात घेत कोल्हे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देण्याचे टाळले होते। राष्ट्रवादीमधील सत्ता संघर्ष संपुष्टात येण्यापूर्वीच लोकसभा निवडणूक लागल्यास शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही याची कल्पना कोल्हे यांना आहे। त्यामुळे जरी अजित पवार यांना जाहीर पाठिंबा देता आला नाही तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून कोल्हे यांनी कधीही अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्री यांच्यावर कडक शब्दात टीका टिप्पणी केली नाही। याउलट शरद पवार गटाच्या कोणत्याही सभा संमेलनाला मोठ्या कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नाहीत। शक्य असेल तितके अंतर राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्रित यावे अशी भूमिका त्यांनी यापूर्वी अनेकदा जाहीर कार्यक्रमात मांडली आहे। अजितदादा आणि शरद पवार यांच्यातील लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे। शरद पवार यांच्या गटाच्या युक्तिवादानंतर आता अजितदादा यांचा गट युक्तिवाद करणार आहे। कोल्हे हे लोकसभेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा मोठा फायदा अजितदादा गटाला होऊ शकतो। त्यामुळेच कारवाईच्या याचिकेतून त्यांचे नाव वगळून त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे।